नारखिंडी गावचा आहे. माझा आजोळ पाडळी आळे आणि पाडळी आळेशी आता अजून एक भावनिक नातं माझं निर्माण झालंय, ते तिथल्या पिंटो ग्रंथालयामुळं. ग्रंथालयामुळं नेमकं काय होतं? काय होतं याचा विचार जर केला, तर ग्रंथालय हे अनेक विवेकी पावलांना स्वतःकडे आकर्षित करत असतं. तिथल्या अनेक पुस्तकांवरून ज्यावेळेस तिथल्या वाचकाचा हात फिरतो, मुखपृष्ठ पाहिलं जातं, त्याच्या भावना तो ज्यावेळेस स्वतःमध्ये सामावून घेतो आणि नंतर पुस्तक वाचतो, ते कुठल्याही विषयाचं असो, त्या विषयासंदर्भात त्याच्या मनात ज्या भावना येतात आणि त्याचा विवेक जो जागृत होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणूस माणूस म्हणून घडायला सुरुवात होतो. कारण दृष्टी सगळ्यांना असते, पण पुस्तक वाचल्याने आपला दृष्टिकोन विस्तारत असतो, दृष्टिकोन विकसित होत असतो, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो, आपल्या आयुष्यात येणाऱ्या वैयक्तिक समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. त्यामुळं वाचलं पाहिजे. आता मी म्हणतो की सगळीच पुस्तकं वाचली पाहिजेत का? हो, वाचली पाहिजेत. कारण जसं तुम्ही एक भाकर तीन चुली माझं पुस्तक वाचलं आणि माझं जीवन, माझ्या आईचं जीवन, पाडळी, गारखिंडी, बेल्हा, कळस हे सगळे परिसर जसे तुम्ही समजून घेतले, तिथला इतिहास, भूगोल, सामाजिक परंपरा, अनिष्ट रूढी ह्या समजून घेतल्या. कारण ते जीवन मी माझ्या आईने जगलेलं होतं, ते तुम्ही जगलेलं नव्हतं. पण आम्ही काय जगलो हे वाचून समजून घेण्यासाठी तुम्हाला ते पुस्तक वाचलं पाहिजे. असं बनगरवाडी असेल, झोंबी असेल, अशी अनेक पुस्तकं आहेत, अक्करमाशी असेल, ही सगळी पुस्तकं त्या लेखकांचं, तिथला भूगोल, तो प्रदेश, त्यांच्या समस्या, त्यांनी त्यावर केलेली मात, हे सगळं जर का समजून घ्यायचं असेल, तर ती पुस्तकं आपण वाचलीच पाहिजे. तरच ते जीवन आपल्याला कळेल. कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, प्रत्येकाचा जन्म स्वतःच्या घरात झालेला असतो आणि प्रत्येकाचं ठिकाण, वास्तव्य वेगळं असतं, त्यावर संस्कार वेगळे असतात आणि त्यातून झालेली माणसांची जडणघडण वेगळी असते. त्यासाठी प्रत्येकाचं जीवन हे स्वतंत्रपणे घडलेलं असतं. त्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे. बरं, पुस्तक ज्यावेळेस एखादा लेखक, कवी लिहितो, त्यावेळेस तो त्याच्या आत्म्याची झीज करून लिहित असतो. भूतकाळात जाऊन स्वतःच्या भावनांना मारून पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ होत असतो. तिथल्या घटनांशी दोन हात करत असतो आणि सगळे अनुभव गोळा करून ते शब्दबद्ध करून तुमच्या समोर मांडतो. त्यावेळेस त्याचं पुस्तक तयार होतं. त्यामुळं आपण वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल ही म्हण काही विनाकारण नाहीये. कारण